नमस्कार. टी मराठी ग्रामरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय वृत्ते, जो की आपल्याला टीमध्ये 1 मार्काला विचारला जातो. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर लघु म्हणजे ह्रस्व आणि गुरु म्हणजे दीर्घ ही 2 चिन्हे असतात आणि त्याच्यावरूनच त्याची मात्रा पडते. तर आपण पाहूया लघुला काय म्हणतो. लघु म्हणजे ह्रस्व म्हणजे लहान आणि त्याचं चिन्ह येतं अर्धी वाटी आणि त्या ह्रस्वला मात्रा असते 1 आणि दुसरा म्हणजे गुरु म्हणजे दीर्घ म्हणजे मोठा, त्याचं चिन्ह असतं आडवी रेषा आणि त्याला जी मात्रा असते ती असते मात्रा 2. तर आता हे मात्रा 1 आणि 2 म्हणजे काय हे आपण पाहूया. तर मात्रा म्हणजे बघा, अक्षरांचा उच्चार करताना लागणारा वेळ म्हणजेच कालावधी म्हणजेच मात्रा होय. उच्चार करताना म्हणजे काय, आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला उच्चार करताना आपल्याला जितका वेळ लागतो तितकी त्याची मात्रा. म्हणजे समजा आपण लगेचच बोललो तर 1 मात्रा, जास्त वेळ लागला तर 2 मात्रा. आता उदाहरणार्थ बघा, न य ना. तर आता बघा, न य ना. तर न आपण हे लगेच बोलतो म्हणजे काय झालं, ते ह्रस्व झालं. य आपण लगेच बोलतो म्हणजे काय झालं, ते ह्रस्व झालं. ना म्हटलं तर ते दीर्घ होतं. म्हणूनच काय, नची मात्रा काय येणार 1, यची मात्रा 1, नाची मात्रा 2 म्हणजे ते काय आहे, दीर्घ. म्हणून ह्याचं काय येणार 2. तर म्हणजे न म्हणजे लघु, य म्हणजे लघु आणि ना म्हणजे दीर्घ म्हणजे गुरु. तसंच पुस्तक. आता पु म्हणताना आपण कसं म्हणतो, लगेच म्हणतो म्हणून त्याची मात्रा आली 1 म्हणजे काय, ह्रस्व. स्त म्हणायला आपल्याला जास्त वेळ लागतो म्हणजे स्तची मात्रा आली 2 आणि त्याचं चिन्ह आलं काय, दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो म्हणून दीर्घ चिन्ह. आणि दुसरं म्हणजे कला पण आपण लगेच म्हणतो म्हणून ते आलं लघु. 1 म्हणजे त्याचं चिन्ह काय आलं, गुरु. म्हणजे लघु, गुरु आणि लघु. तर आता पहा, ह्रस्व आणि दीर्घाक्षरे. तर स्वरामध्ये येणारी ह्रस्व आणि दीर्घाक्षरे कोणती, तर लघु अक्षरे बघूया. लघु म्हणजे ह्रस्व अक्षरे स्वरामधली. तर अ, इ, उ, ऋ आणि लू हे आहेत 5 स्वर जे की आहेत लघुमध्ये येतात. दुसरे म्हणजे गुरु म्हणजे दीर्घाक्षरे जे की स्वरामधून येतात. आता स्वरामधली दीर्घाक्षरे कोणती, आ, इ, उ, ए, ऐ, ओ आणि औ, ज्याला बोलायला आपल्याला जास्त वेळ लागतो. तर अशा प्रकारे हा वृत्ताचा भाग आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.